नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत आता घरातून निघून चाललेला असतो. त्यामुळे संगीता ही अद्वैत समोर हात जोडत असते आणि म्हणत असते की अद्वैतराव, असा राग डोक्यात घालू नका हो. आमच्या चुकीची शिक्षा आमच्या लेकीला देऊ नका. बाबा अद्वैतला सांगत असतात की अद्वैतराव, अहो संगी बरोबर बोलतीये. आमची कला म्हणजे पंचगंगेप्रमाणे अगदी निर्मळ आहे. आमच्या सगळ्यांच्या हातातून चूक होईल, परंतु आमच्या कलेच्या हातून कधी चूक नाही होणार. तुम्ही आता घरी जाताय, आम्ही तुम्हाला अडवणार नाही, फक्त आमच्या कलेला तुमच्यासोबत घेऊन जा. अद्वैत नैनाचा मोबाईल तिला परत करतो आणि कलाला तो सांगतो की इथून पुढे माझ्या घरी यायची तुला काही गरज नाही. तुझ्यासारख्या खोटाड्या मुलीसोबत मी एका घरात अजिबात राहू शकत नाही. अद्वैत आता कोणाचंही न ऐकता तिथून निघून जातो. तर संगीता आता प्रचंड चिडलेली असते आणि नैनाच्या ती जोरात थोबाडात ठेवून देते आणि म्हणत असते की का मुळावर उठली आहे माझ्या कलेच्या? का छळतेस तू आम्हाला असं? तुला सांगितलं होतं ना की 2 दिवस तुझं थोबाड घेऊन इथे येऊ नको म्हणून. मग कशाला आलीस तू इथं? ज्या बहिणीने तुझ्यासाठी वाटेल ते केलं, तू तिच्या संसारावर उठलीस. अगं जराशी सुद्धा तुला लाज नाही वाटत? नैनाचे हात पकडून ती तिला म्हणत असते की जीवच घेऊन टाक माझा. कला आणि काजल दोघीही संगीताला सावरत असतात आणि म्हणत असतात की आई तू रडू नकोस, सगळं काही ठीक होईल. तर इकडे अद्वैत हा अगदी रागारागामध्ये घरी आलेला असतो. रोहिणी आणि सरोज दोघी बसलेल्या असतात. रोहिणी समोरून आणि सरोज समोरूनच तो जातो. रोहिणी म्हणते की अगं हा अद्वैतच होता ना, आणि हा का घरी आलाय? आणि असे काय कपडे घातले होते त्याने? कला कुठे त्याच्यासोबत? कलाला काय तिकडेच सोडून आला की काय हा? सरोजला मात्र काहीही कळत नाही. सरोज आता जागेवरनं उठते आणि अद्वैतकडे जायला निघते. तर इकडे अद्वैत हा प्रचंड रागामध्ये असतो. कपडे चेंज करून तो बसलेला असतो आणि त्यावेळी सरोज तिथे येते आणि अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, अरे एवढ्या रात्रीचा का आलास तू? आणि हे काय कपडे घातले होतेस तू? अद्वैत म्हणतो की मम्मा, आपला संशय अगदी खरा ठरलाय आणि तो अति आगाऊचाच प्लॅन होता. सरोज म्हणते की एक्झॅक्टली काय झालंय अद्वैत? तेव्हा अद्वैत सरोजला सांगतो की नैना पण तिच्या घरी आहे आणि नैना कधीच परत आलीये. नैना तिथे खरेंच्याच घरी होती, फक्त ती माझ्या समोर येत नव्हती. कारण त्या लोकांनी मुद्दाम तिला तिथे ठेवलं होतं आणि म्हणून मी सुद्धा तिथे मुद्दाम राहिलो आणि सगळा खोटाडेपणा माझ्या समोर आला. सरोज म्हणते की मला तर आधीपासूनच डाऊट होता हा सगळा. चल आपण एक काम करूयात, आपण खरेंच्या घरी जाऊयात. नाहीतर एक काम करू, आपण कमिशनर ऑफिसरला फोन करू आणि सांगूयात की त्यांचा खोटाडेपणा काय आहे ते. आणि मग पोलीस येतील आणि फरफटत त्यांना घरून घेऊन जातील. आणि मग त्यांनाही चांगलंच समजेल की लोकांच्या आयुष्याशी खेळणं किती महागात पडतं ते. अद्वैत म्हणतो की मम्मा, या सगळ्या गोष्टीची काही गरज नाहीये, कारण त्या अति आगाऊ मुलीला मी तिकडेच सोडून आलोय आणि ती काय परत इकडे येणार नाहीये. 8 दिवसात तिला स्वतःला सिद्ध करायचं आणि मला माहितीये की तिने चूक केलीये, ती काही निर्दोष सिद्ध होणार नाही. आणि मग 8 दिवसानंतर आपल्याला जे करायचंय ना ते आपण करूयात. सरोज म्हणते की बरं ठीक आहे, परंतु तू या गोष्टींचा जास्त विचार करत बसू नकोस. सरोज म्हणते की तू अजिबात काळजी करू नकोस आणि आबांचंही टेन्शन घेऊ नकोस. आबांना जेव्हा तिचं खरं रूप कळेल ना, तेव्हा आबांनाही शॉक बसेल. रोहिणीने हे सर्व चोरून ऐकलेलं असतं आणि मनात ती म्हणत असते, आय लेकामध्ये चांगलाच संवाद रंगलाय, आता मलाच काहीतरी करावं लागेल. आणि सरोज वहिनी, तू हे कसं काय विसरली की तुझी गाठ संगीताशी बांधली गेलीये? तर दुसऱ्या दिवशी आता सकाळी सकाळी सर्वजण अगदी निराश होऊन बसलेले असतात. त्याच वेळी शेजारच्या 2 बायका तिथे येतात आणि म्हणत असतात की काय ग संगे, तू असं तोंड पाडून का बसलीये? काही झालंय का? आणि बापरे, काल तुमच्या घरातून किती भांडणांचा आवाज येत होता, काय झालंय नक्की? मी तर अगदी घाबरले होते आणि जेव्हा मी दरवाजा उघडून बघितला ना, अद्वैतरावांनी असा खाटकन दरवाजा वाजवला, गाडीत बसले आणि भूमकन निघून गेले. नक्की झालंय काय? आणि कला, तू आज इथे दिसतीये, तर जावई बापू तुला इथे सोडून तर नाही गेलेत ना? बाबा आता तिथून निघून जातात. तर त्या बायका संगीताला म्हणत असतात की संगे, खरं तर तुझ्यामुळेच हे सगळं झालंय आणि तुझ्या चुकांची शिक्षा ना तुझ्या पोरीला भोगावी लागते. आम्हाला असं वाटलं होतं की आता कसं का होईना लग्न झालंय, होईल संसार हळूहळू सुरू, परंतु जावई बापूंनी तर कलेला डायरेक्ट इथं सोडलंच ग. याचा अर्थ जावई बापू हिला माहेरी सोडायलाच आले होते. संगे काय अगं, तू पण सोन्यासारख्या पोरीच्या आयुष्याचं नुकसान केलंस तू. आता नवऱ्याने टाकलेल्या पोरीचं काय होतं हे काय तुला आम्ही सांगायला नको. संगीताला खूप टेन्शन येतं आणि संगीता मोठमोठ्याने रडायला लागते. तर आता कला त्या मावशींना म्हणते की मावशी, हे बघा, तुम्हाला काहीच माहित नाहीये. तुम्ही उगाचच कुठल्या निष्कर्षाला पोहोचू नका. त्याला काम होतं त्यामुळे तो इथून निघून गेला आणि मी माझ्या माहेरी आले. जर 4 दिवस एक्स्ट्रा राहिले मी, तरी असा होत नाही ना अर्थ त्याचा की माझ्या नवऱ्याने मला टाकलंय. तर त्या मावशी म्हणत असतात की हो कला, परंतु मग हे सगळं असताना सुद्धा संगीने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे ना. संगे, खरं सांगू का तुला, मागच्या जन्मात तू नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून कलेसारखी मुलगी तुला भेटली. अगं संगे, जर ऊस गोड लागला ना तर मुळा सगळं नाही ग खाऊ. तर जशा जशा त्या बायका बोलत असतात तस तशी संगीता मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. तेवढ्यातच काजल तिथे येते आणि त्यांना
नैना म्हणते की ओ तुम्ही काही गॅसवर तसंच दूध ठेवून आले होते का, तुमची सासू तिकडे ओरडतीये. तर त्यातली एक म्हणते की हो मी दूध ठेवून आले होते, आणि मग दुसरीचा हात धरून आता ती तिला तिथून घेऊन जाते. संगीता मोठमोठ्याने रडत असते आणि कल्याला म्हणत असते की कले मला माफ कर ग, तुझी आई खरंच खूप चुकली आहे, तुलाच माझं टेन्शन घेऊन स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तर इकडे राहुलला नैना सारखीच कॉल करत असते, परंतु राहुल काय फोन घेत नसतो कारण तो झोपलेला असतो. ती कटकट म्हणून नैनाचा कॉल तो घेतो. तेव्हा नैना राहुलला सांगते की राहुल अरे इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तर इकडे चांदेकरांच्या घरी सर्वजण नाश्ता करत असतात. रोहिणी म्हणत असते की अद्वैत सासूरवाडीला चांगलाच रमलाय वाटतं, तिकडेही नाश्ता करत बसलेला असेल. आबा म्हणतात की हो असं झालं तर चांगलंच आहे. रोहिणी म्हणते की आबा तुम्हाला माहित नाही का अद्वैत रात्रीच घरी आला, मला वाटलं तुम्हाला सरोज वहिनीने सांगितलं असेल सगळ्या गोष्टी. आबा म्हणतात की काय अद्वैत रात्रीच घरी आलाय. तेवढ्यातच अद्वैत तिथे येतो. अद्वैतला आता आबा विचारत असतात की अद्वैत तू आलायस मग कला कुठे. अद्वैत सांगतो की ती नाही आली कारण मी तिला तिकडेच सोडून आलोय. तर इकडे राहुल नैनाला म्हणत असतो की नैना तू आणखी कुठला प्रॉब्लेम करून ठेवलाय, आपल्याबद्दल कोणाला काही सांगितलंय का. तेव्हा नैना म्हणते की नाही मी आपल्याबद्दल काही सांगितलं नाही, कारण तो हुकुमाचा ऐकाय माझा, मी योग्य वेळीच टाकणार तो. तर राहुल तिला म्हणत असतो की अशी तुला करण्याची वेळही येणार नाही, जाऊ दे तू असा विचार नको करूस, बाहेर काहीतरी झालंय मी बघून येतो. आणि असं म्हणून राहुल आता प्रॉब्लेम न ऐकताच तिथून निघून जातो. तर इकडे रोहिणी अद्वैतला म्हणत असते की अद्वैत अरे तू तुझ्या बायकोला घरी सोडून आलायस तर आबांची इज्जत किती जाईल आणि आपल्या घराण्याची सुद्धा. आणि सरोज वहिनी अगं तू काल त्याला समजवायला गेली होतीस ना, मला वाटलं तू समजवलं असशील. सरोज म्हणते की रोहिणी जर तू या गोष्टीमध्ये नाही पडलीस ना तर खूप बरं होईल, कारण या गोष्टीमध्ये आग लावायची काही गरज नाहीये. आबा अद्वैतला जाब विचारतात की सांग अद्वैत कलाला माहेरी सोडून येण्याचा अधिकार तुला कोणी दिला, असं नक्की काय घडलं की तू एवढी टोकाची भूमिका घेतलीस. आणि मग अद्वैत आता घडलेला सगळा प्रकार सांगतो की नैना खरी तिथेच राहत होती, फक्त ती माझ्यापासून लपत होती आणि हे सगळं प्रकरण उघडकीस आणण्यासाठीच मी तिथे थांबलो होतो, कारण मला एका गोष्टीची खात्री होती की जोपर्यंत ती अति आगाऊ मुलगी त्या घरामध्ये राहते ना तोपर्यंत ती नैनाला काय एक्सपोज करणार नाही. परंतु मी मात्र त्यांचा सगळा प्लॅन एक्सपोज केलाय. सरोज म्हणत असते की आबा अद्वैतने जे काही केलंय ना ते अगदी बरोबर केलंय आणि माझा तर त्याला पूर्ण पाठिंबा आहे, आणि तसं ही खोटारड्या मुलीला आपल्या घरात अजिबात जागा नाहीये. आबा सांगत असतात की सरोज आणि अद्वैत तुम्ही आत्ताच्या आत्ता खरे फॅमिलीमध्ये जायचं आणि आपल्या सुनेला मानाने घरी घेऊन यायचं. आबा सरोजला म्हणत असते की सरोज अद्वैतचं जाऊ दे ग, तो नवीन आहे या सगळ्या गोष्टीमध्ये, परंतु तू तर मोठी आहेस ना आणि तू आतापर्यंत किती पावसाळे बघितलेस. अगं थेट आरोप करण्याच्या आधी सगळ्या बाजूने आपण विचार करायला हवं, हेही तुला माहित नाही. सरोज म्हणते की आबा आतापर्यंत फक्त तुमच्या शब्दाखातर मी त्या मुलीला सहन करत आली आहे, पण आज तिचा खोटारडेपणा सगळ्या जगासमोर आलेला असताना सुद्धा तुम्ही तिची बाजू घेताय का. या अशा मुलीला मी आपल्या घरामध्ये अजिबात स्वीकारणार नाही. तेव्हा आबा म्हणतात की अशी मुलगी म्हणजे कशी सरोज, हे घर जसं तुझं आहे ना तसं तिचं सुद्धा आहे. ठीक आहे तुम्ही जर जाणार नसेल तर मी स्वतः तिला घेऊन येतो. मी तर अगदी डोळे झाकून सरोज तुझ्यावर विश्वास ठेवत होतो, परंतु मला वाटलं नव्हतं की तू असं कधी वागशील म्हणून. आबा उठतात आणि म्हणतात की जर तुम्ही आपल्या घरातल्या लक्ष्मीला सन्मानाने आणायला जाणार नसाल तर मी स्वतः जातो. तेव्हा तितक्यात कला तिथे येते आणि म्हणते की आबा त्याची काही गरज नाही. कलाला तिथे बघून सर्वजण शॉक होतात. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. काजल कलाला फोन करून सांगते की नैनाताई तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला निघाली आहे. तर नैना म्हणते की ठीक आहे. अद्वैत तिथे येतो, होळीचा दिवस असतो. कला अद्वैतला सांगते की तुला पुरावा हवा होता ना, थांब मी तुला पुरावा दाखवते. आणि ज्यावेळी नैना आणि राहुल भेटलेले असतात त्यावेळी आता कला अद्वैतला घेऊन जाते आणि अद्वैत समोर आता नैनाचं आणि राहुलचं सत्य येतं. अद्वैत कसलाही विचार करत नाही आणि राहुलच्या जोरात कानाखाली ठेवून देतो. तर अशा प्रकारे नैना आणि राहुल आता सगळ्यांसमोर एक्सपोज झालेले असतात. तर मित्रांनो असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.